तुम्हाला माहित आहे का, तुम्ही शेअर्स घेतले आणि काहीही न करता तुमच्या खात्यात पैसे आले, हे खरंच शक्य आहे का? हो, आणि यालाच म्हणतात डिव्हिडंड इन्कम. डिव्हिडंड म्हणजे कंपनीने कमावलेल्या नफ्यातील एक भाग जो ती आपल्या शेअरहोल्डर्सला देते. म्हणजेच तुम्ही कंपनीचे शेअर्स घेतले असतील तर कंपनी तुम्हाला प्रॉफिटमधून हिस्सा देते. उदाहरणार्थ, तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे 100 शेअर्स आहेत आणि कंपनीने 10 रुपये पर शेअर डिव्हिडंड दिला, तर तुम्हाला 1000 रुपये मिळतील. हे पैसे थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतात. कंपन्या डिव्हिडंड का देतात? प्रॉफिट शेअर करण्यासाठी, इन्व्हेस्टर्स अट्रॅक्ट करण्यासाठी, ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी. भारतामध्ये अनेक कंपन्या रेग्युलर डिव्हिडंड देतात. उदाहरणार्थ इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, हिंदुस्थान युनिलिव्हर. डिव्हिडंड म्हणजे एक प्रकारचा पॅसिव्ह इन्कम आहे. तुम्ही एकदा इन्व्हेस्टमेंट करता आणि नंतर तुम्हाला नियमित इन्कम मिळू शकतो, म्हणजे पैसे तुमच्यासाठी काम करतात. पण लक्षात ठेवा, सर्व कंपन्या डिव्हिडंड देत नाहीत. डिव्हिडंड फिक्स नसतो, कंपनी परफॉर्मन्सवर डिपेंड असतो. आता तुम्हाला डिव्हिडंड आणि पॅसिव्ह इन्कमचा कन्सेप्ट समजला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत PE रेशो म्हणजे काय. म्हणून शेअर मार्केट मराठीत शिकण्यासाठी स्विंगी स्कीम चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.